पारशिवनी तहसील के अंतर्गत आने वाली आमड़ी ग्राम पंचायत इन दिनों खुरपका बीमारी की चपेट में है। बीते 9 दिनों में इस बीमारी से एक ही किसान की 8 भैंसों की दर्दनाक मौत हो चुकी है। स्थिति की गंभीरता इस बात से और बढ़ गई है कि गांव में पिछले 1 साल से स्थायी पशु चिकित्सक नियुक्त नहीं है। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 के किनारे बसा आमड़ी गांव इन दिनों पशुओं की लगातार हो रही मौत को लेकर चर्चा का विषय बना हुआ है। ग्राम पंचायत प्रशासन ने समस्या के समाधान के लिए पंचायत समिति पारशिवनी को पत्र भी भेजा है, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। पीड़ित किसानों और ग्राम पंचायत प्रतिनिधियों ने सरकार से स्थायी पशु चिकित्सक की नियुक्ति और मृत भैंसों के नुकसान की भरपाई के लिए मुआवजे की मांग की है। वहीं प्राइवेट पशु चिकित्सक किसानों से भारी फीस वसूल रहे हैं, जिससे किसानों की परेशानी और बढ़ गई है। ग्राम पंचायत इंद्रपाल मैवाड़े ने कहा कि गांव में पशु चिकित्सक न होने के कारण बीमारी पर नियंत्रण नहीं हो पा रहा है। तत्काल स्थायी पशु चिकित्सक की नियुक्ति जरूरी है। उप सरपंच योगेश बसोले ने भी स्थिति पर चिंता जताते हुए कहा कि किसानों को भारी नुकसान हुआ है, सरकार को मुआवजा देना चाहिए और बीमारी से निपटने के लिए स्थायी व्यवस्था करनी चाहिए। गांव के किसानों का भी कहना है कि यदि समय रहते चिकित्सा सुविधा उपलब्ध नहीं कराई गई तो ये बीमारी और भी ज्यादा फैल सकती है और अन्य पशुओं के लिए खतरा बन सकती है। आमच्या इथे 1 वर्षापासून डॉक्टरचा दवाखाना, डॉक्टर सरकारी गायधुरांचा दवाखाना बंद आहे। त्याकरिता आम्ही डॉक्टरसाठी तर हे ॲप्लिकेशन दिली पंचायत समितीला आणि जे आता जसं डॉक्टर नसल्यामुळे आम्हाला ते डॉक्टर बाहेरून बोलवावा लागतो आणि जे बिमाऱ्या वगैरे राहतात छोट्या मोठ्या बिमाऱ्यासाठी आम्हाला पण प्रायव्हेट डॉक्टर बोलवतात। त्या प्रायव्हेट डॉक्टरांना पण जसे औषधी उपचारासाठी असे 1500 1000 असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे म्हणजे द्यावे लागतात आणि त्या समस्येसाठी जरा कास्तकारांपाशी या किंवा गरीब कास्तकारांपाशी तेवढी पैसे नसल्यामुळे ते रोग म्हणजे त्या व्यवस्था नाही करू शकत आणि त्या नसल्यामुळे ते जनावर बिमार किंवा म्हणजे मरण्याघात जातात त्यांना। आणि या गुराच्या जेव्हापासून खुरींच्या ह्या प्रभाव आला आहे तेव्हापासून कित्येक वेळा डॉक्टर आणि प्रायव्हेट आम्ही पण केले, बोलवले यांना आणि त्यांनी ज्यांच्यापाशी पैसे आहेत त्यांनी केले, ज्यांच्यापाशी पैशासाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत त्यांनी न करतामुळे त्यांना ते जनावरांतून हात धुवा लागतो। मागच्या 1 वर्षापासून आपल्यातील डॉक्टरचा रिटायरमेंट झाला तेव्हापासून आता इथं डॉक्टर अवेलेबल नाही। 2-3 महिन्यासाठी फक्त राठोड म्हणून एक डॉक्टर आला होता, ते 2 महिने ॲडिशनल चार्जमध्ये आला होता, तो राहिला। त्याच्यानंतर आता वर्षभरापासून आपल्या इथं 2 डॉक्टर आहेत नाही। 2-3 वेळा कंप्लेंट केल्या तरी ते डॉक्टर दिला नाही त्यांनी, ग्रामपंचायत थ्रू म्हणा या सगळं गावकऱ्याचं म्हणा। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरांना खुरीची साथ भरपूर चालू आहे। गुरं दगावून राहिले, काही लोकांचे मेले पण, बच्चा गाई म्हशी पुष्कळ मेले। आता 8-10 मेले, आता 8-10-15 गाय ढोरं, तरी आता शासनाचं काही लक्ष नाही आहे। मी सीताराम जगन भारद्वाज, मुक्काम आंबडी। मी शेती करतो आहे, पण नागपूर जिल्हा दूध उत्पादक संघ उपाध्यक्ष आहे। मला निकेश बसोले यांचा फोन आला होता, आपल्या ढोरांना जनावरांना खूप खुरे आलेले आहेत, पण आंबडी ग्रामपंचायत अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना 1 वर्षापासून बंद पडलेला आहे। कोणीही डॉक्टर इथे फिरून सुद्धा पाहत नाही। त्या दिवशी जेव्हा मला फोन केला त्या दिवशी मी साटक वेटरनरी दवाखान्यामध्ये मोबाईल केला, चिमोटे साहेबांना विचारला। चिमोटे साहेब म्हणतात ते माझ्याकडे नाही आहे, ते तुमच्या स्टेटसोबत जुळलेला दवाखाना आहे। मी त्यांच्याकडून रामटेकचा नंबर घेतला, रामटेक बली साहेबांसोबत बोललो। बली साहेब म्हणत होते आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नाही आहे, तुम्ही बदाने साहेबांसोबत बोला। मी बदाने साहेबांसोबत बोललो। बदाने साहेबांनी दुसऱ्या दिवशी 2 डॉक्टरची टीम पाठवली, पण ती रिटायरमेंट टीम होती। त्यांनी सहज मदतीसाठी टीम पाठवली, पण त्या टीमनी त्यांच्याकडे जे खुरीचे जे दवाई होती, पण ज्या जनावरांना अगोदर खुऱ्या आल्या होत्या त्या जनावरांना त्यांनी ती दवाई दिली नाही, पण वेगळा उपचार करण्याकरता त्यांनी पैशाची मागणी करत होते। पैसे कुठे येणाऱ्या शेतकऱ्यापाशी? एका दिवसासाठी त्यांनी खुरीचे लसीकरण केलं, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे डॉक्टर साहेब लोकांच्या इथं पत्ता नाही आहे। मी काल बदाने साहेबांना 2 वेळा मोबाईल केला आहे, बीडीओ साहेबांसोबत बोललो। बीडीओ साहेब म्हणत होते मी तिथं डॉक्टर साहेबांच्या मी अरेंजमेंट करून देतो आहे, पण बदाने साहेबांसोबत माझे बोलणं झाले नाही आहे। निकेश बबन बसोले यांच्याकडे भरपूर गुरं आहेत, 6-7 म्हशी त्यांच्या मरण पावल्या आहेत, त्यांचा प्रपंच त्या दुधावर चालतो आहे। त्यांच्याकडे
खूप मोठी अडचण आलेली आहे, करता शासनाकडून त्यांना मदत देण्यात यावी, मी हीच विनंती करतो आहे. कारण न्यूज के लिए पारशिवनी से अजय मेहर को लेकर रिपोर्ट। दिशा ऑर्गेनिक, प्राकृतिक देखभाल हर किसी के लिए। आपकी त्वचा, आपके बाल सब कुछ डिजर्व करते हैं शुद्धता और प्यार। दिशा ऑर्गेनिक लाया है आपके लिए 100% नेचुरल, केमिकल फ्री स्किन, हेयर और फेस केयर प्रोडक्ट्स। महिलाओं द्वारा संचालित ब्रांड, महिलाओं के लिए और पूरे परिवार के लिए। ऑर्गेनिक फेस मास्क, हर्बल हेयर ऑयल, स्किन ग्लो सिरम, एंटी एक्ने ट्रीटमेंट और भी बहुत कुछ। हर समस्या का प्राकृतिक समाधान अब मिलेगा एक ही जगह। ऑर्डर करें, आज ही संपर्क करें। निविशा नवखरे 7218153050, दर्शना नवखरे 9423106050। इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सएप पर उपलब्ध है। दिशा ऑर्गेनिक, बी नेचुरल, बी ब्यूटीफुल।